नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेतकरी कोचिंग क्लासेस खांडवीमध्ये पुन्हा सहर्ष स्वागत करीत आहोत। जिव्हाळ्याने पाहिले तर बहिणीची माया, जिव्हाळ्याने पाहिले तर बहिणीची माया, लहानग्या बाळाला आईची छाया देते। जिच्याशी जे पण कोणी लढते, जिच्याशी जे पण कोणी लढते त्याला ती वाघिणीसारखी फाडते। वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, ती शमशेर सारखी धार आहे। स्त्री म्हणजे आपला नाही, स्त्री म्हणजे आपला नाही, ती तर धगधगता अंगार आहे। अशा सर्व भगिनींना 8 मार्च रोजी जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रमाता जिजाऊ माता, त्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका अशा सावित्रीबाई फुले, याच्यामुळे सर्व महिला ह्या आज सुशिक्षित होत आहेत। त्यानंतर आता बघा कसं महिलांना जास्त शिक्षण दिलं जात नाही की त्यांना 4 भिंतीमध्येच अडून ठेवलं जातं, परंतु यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मातांनी जर तसं जर केलं असतं तर राष्ट्रमाता जिजाऊ मातांना जर तसं केलं असतं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माणच झालं नसतं। आणि सावित्रीबाई फुले यांनी बी जर मुलींना जर शिकवलं नसतं किंवा त्या जर शिक्षिका झाल्या नसत्या तर आजच्या ज्या स्त्री आहेत त्या शिकल्या गेल्या नसत्या। बघा ना, तुम्ही ज्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होत्या, त्याच्यानंतर भारताच्या पंतप्रधान ज्या महिला होत्या त्या इंदिरा गांधी होत्या, आणि आजच्या घडीला ज्या ज्या राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव द्रौपदीताई मुर्मू ह्या पण राष्ट्रपती आहेत। म्हणजे महिला आज महिलांचं जे भारतामध्ये स्थान आहे ते उच्च आहे। फक्त काय होतंय की जे आपला पालक वर्ग आहे त्यांना ते मुली जन्माला आल्या की काय कस तरी तोंड करते, तर तसं नाही। तर बघा, ज्यावेळेस राष्ट्रमाता जिजामाता ह्या जन्माला येतात त्यावेळेस राजे लखुजीराव जाधव यांनी हातीवर बसून सर्व ठिकाणी काय वाटली होती, साखर वाटली होती। म्हणजे 400, 450, 500 वर्ष अगोदर एवढा मुली जन्माला आनंद होत होता। तर मुलींना कमी न लेखता मुलींमुळेच आपण आहोत। आता बघा, स्त्री म्हणजे काय, स्त्री म्हणजे कन्या, स्त्री म्हणजे आई, बहीण, मैत्रीण, पत्नी, सून, वहिनी, मावशी, आजी। म्हणजे जर स्त्री जर नसली तर ह्या पृथ्वीवर एकही माणूस जन्माला आला नसता। बघा, जर आपल्याला एखादं जर हाड जर मोडत आपल्या इतक्या वेदना होतात, पण ज्यावेळेस स्त्री ज्यावेळेस मुलाला जन्म देते त्यावेळेस तिच्या शरीरामधले 20 हाडं मोडले जातात, एवढ्या वेदना एका स्त्रीला होतात। म्हणजे जेवढं आपण महिलाचं कौतुक करू तेवढं कमी आहे। बघा, पहिला ज्यावेळेस आपण जागतिक महिला दिन साजरी करतो तर ते केव्हापासून साजरी करायला होतं, 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क सिटीमध्ये एक कापडाचा कारखाना होता, त्यामध्ये महिला काम करत होत्या, पण त्यांना जेवढं काम केलं तेवढा मोबदला दिला जात नव्हता। तर सर्व महिलांनी एकत्र येऊन काय केलं, एक मोर्चा काढला आणि तो 2 वर्ष चालला। मग त्यावेळेस तिथले जे प्रेसिडेंट होते क्लारा झपटीन ह्या तिथल्या प्रेसिडेंट होते, त्यांनी मग सर्व त्या महिला एकत्र आणल्या आणि 8 मार्च 1910 रोजी त्यांना जो मोबदला होता तो दिला। आणि तेव्हापासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरी करण्यात आला। बघा, आता महिला एवढ्या पुढे गेल्या की काही महिला विमान उडवल्यात, काही महिला आता पोलीस दलामध्ये भरती झाल्यात, काही महिला मिलिटरीमध्ये गेल्यात। म्हणजे आज कालमध्ये मुला आणि महिलांमध्ये भेदभाव करण्यात पाहिजे। आज बघा, जेवढं होईल तेवढं सर्वात जास्त महिला दिसायला। आता मी ज्या शाळेवर काम करतो सायन्स अँड इंग्लिश स्कूलमध्ये, तिथं पण 5च जेंट्स आहेत, म्हणजे 5 पुरुष आहेत आणि 10 महिला आहेत। म्हणजे बघा, आज महिलांना जेवढं शिकवलं तेवढं चांगलं, कारण की जर एक माणूस शिकला तर काहीच होत नाही, पण जर एक महिला शिकली तर पूर्ण काय होतं, पूर्ण घरदार शिकतं आणि जर आपण महिलाला जर शिकवलं तर पूर्ण देशाचं पण काय होतंय, नाव रोशन होतं। म्हणून जर जागतिक महिला दिन हा आपण महिलांसाठी साजरी करतो, आपण त्यांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे। मी एवढंच बोलतो शेवटी की जय शिवराय, जय शंभूराज।